सन्माननीय त्या महामार्गाला जोडणारा हा परिसर आहे, ठिले परिसर. मुंबई समृद्धी नागपूर एक्सप्रेसवे पंच जात असताना मैदानामध्ये एकमेकांना तिथे अनुमोदन सुद्धा केलं त्यांनी, बेस्ट ऑफ लक दिलं. एक वेगळं दृश्य आपण इथे पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती सुद्धा. सन्मान्य आमचे लाडके वरामजी पाटोळे साहेबांचं या स्पर्धेकडे दरवर्षीप्रमाणे सुद्धा बारीक बारीक लक्ष. कुठे काय कमी तिथे आमची हमी अशी हमी देणारे रामजी पाटोळे, तसेच इतर मंडळी सुद्धा दिसते आपल्याला आयोजकांमध्ये. नरेशजी पाटोळे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. जितू पाटोळे, नरेश यांना मी पाहिलं होतं आपल्या बिरवाडीच्या गेम मध्ये, चांगला खेळ त्यांनी दाखवला होता तिथे, मस्त अष्टपैलू क्रिकेटर. आणि पप्पू पाटोळे पोलीस मध्ये जे सेवेमध्ये आहेत, आणि राम सरांचा सुपुत्र ओम पाटोळे. काल मी थोडीशी त्याची बॅटिंग बघितली, बहुतेक चांगला खेळला. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून तो धडे गिरवतोय. आणि क्रिकेट, ह्या टेनिस क्रिकेटला चांगले सुगीचे दिवस सुद्धा आले, ते वेगळं सांगायची आता तरी गरज नाहीये. ISPLच्या धर्तीवरती मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आयोजित केलेल्या पाहायला मिळणार आहेत. तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती त्याची अनाउन्समेंट होईलच थोड्या दिवसांमध्ये. आणि प्रत्येकाला मोठमोठं मानधन सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे मुलांनो, चांगली मेहनत करा, चांगला सराव करा. ह्या टेनिस क्रिकेटमध्ये तुमचं कॅरियर सुद्धा पुढे घडू शकतं. पण तो सध्या मी म्हणू शकतो की शिक्षण आणि तुमच्या जॉबच्या सोबतीला क्रिकेट खेळा. आणि जेव्हा अजून अगदी ISPLच्या नंतर मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येतील, तेव्हा तुम्ही एक अजून चांगलं लक्ष्यवेधक तुमची कामगिरी करा आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही कॅरियर घडवू शकता, हे मी नक्कीच तुम्हाला इथे सांगू शकतो. चला, सलामीवीर सुद्धा येऊ द्या. ऑलसेट टीमचे कॅप्टनने चांगलं मनोगत व्यक्त केलं की मी स्वतःचा आदर्श आहे. खूप छान त्यांनी सांगितलं. पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं तुमच्याकडे असतील, आणि जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला एक अतिरिक्त प्लेयर जो आउटफील्डचा असेल तो इनफील्डमध्ये घ्यावा लागेल. हे तुमचं दंड असेल, दंडात्मक कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. म्हणूनच म्हणतो की वेळेबाबत तुमचं सहकार्य असावं, हे फार महत्वाचं आहे. अनेकांचं आम्हाला सहकार्य लाभलेले ते सर्वांचे बॅनर आपण पाहताय, फोटोजमध्ये ते झळकतायत. म्हणून म्हणतात की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाचं सहाय्य मिळालं की आपण मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. एकमेकांना पाठीचं बळ दिलं तरी आपल्याला एक शक्ती निर्माण होते, एक आपल्याला उत्तेजना प्राप्त होत असते, आत्मविश्वास आपला दुणावला जातो. म्हणून सढळ हाताने नेहमी एकमेकांना सहकार्य करणं फार महत्वाचं ह्या युगामध्ये. म्हणतात ना की काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहे, म्हणून काहीतरी आपली पर्सेंटेज आपल्या कमाईतलं आपण शेअर केलं पाहिजे सेवेच्या भावनेने. आणि असे आमचे योग पुरुष, दान पुरुषच्या सेवेच्या भावनेने ज्यांनी आम्हाला सढळ हाताने मदत केली, आणि त्यांच्याच या मदतीच्या जीवावरती आम्ही सलग 8वं पर्व इथे अगदी दिमाखामध्ये साजरा करतो ह्या शेंद्रून प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर सर्वांचे शतशः आभार, सर्वांचे हार्दिक स्वागत. करूया आपण सामन्याला सुरुवात. पहिला सामना आजचा इथे सुरू होत आहे काही क्षणातच. आमच्या सोबतीला गुरुनाथजी पाटोळे ॲज अ स्कोरर, शशिकांत पाटोळे, शशिकांतजी, तसेच पूर्ण टीम www.tenniscricket.in ची सज्ज झालेली आहे आपल्याला थेट प्रक्षेपण करण्यासाठी या स्पर्धेचं. घर बसल्या, चालता फिरता, नाचता बोलता, बागडता, विमानातून जाता, बसमधून जाता, बाईकवरून जाता, कधी पण तुमच्या मोबाईलवरती क्लिक करा SPL 2025 किंवा www.tenniscricket.in आणि या स्पर्धेचा तुम्ही मनमोहक आनंद घेऊ शकता. हीच टेक्नॉलॉजी 2013ला सुरू केली ह्याच वाहिनीने संतोषजी नाणेकर सरांनी, आणि ह्या वाहिनीला फार पुढे घेऊन गेले. त्यानंतर अनेक वाहिन्या सुद्धा आल्या, परंतु जो बेस तयार केला तो संतोषजी नाणेकर सरांनी, आणि त्या वाहिनीचं नाव आहे www.tenniscricket.in. 2013ला सुरू झाली, आणि हा गल्लीतला खेळ दिल्लीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि पाहायला मिळतोय सुद्धा. तर सलामीर लवेश, सोबतीला निलेश, आणि फ्रंटलाईन गोलंदाज बाळा सज्ज झालाय. साऊथ एंड कडून बॉलिंग करणार मुरबाड एंड.
अगदी मुरबाड आणि शहापूरच्या मध्यमध असलेलं हे क्रीडांगण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ठिले. माधव सरांचा कॉल, हिरवं कंदील दाखवत असताना मॅच ऑन, लेट्स प्ले शो द गुड गेम. दोन्ही संघांना आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तुमचा टायमिंग सेट झाला इथे. 9:05 पहिला चेंडू पडतोय. 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद घ्या. पहिला चेंडू मार्गस्थ, ओव्हर द विकेट, सोडून दिला खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. पहिला चेंडूला इथे एक पहिली धाव येते वॉलशेस संघाच्या खात्यामध्ये अवांतरच्या रूपामध्ये. बाळा गोलंदाज आहे. सुरुवात थोडीशी त्याच्याकडून आत्मविश्वास वाढवणारी नाहीये, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे बाळाकडे. यस, हा ओव्हर पिच लॉफ्ट केला, उडवलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून जात असताना लॉंग ऑनच्या दिशेने एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर पहिला चौकार येतो आजच्या दिवसामध्ये निलेशच्या बॅटमधून. मस्त चेंडू अगदी आत टाकण्याचा प्रयत्न केला. पहिला स्क्वेअर टाकल्यामुळे नाईलाज होतं गोलंदाजाचं सुद्धा, आणि अगदी चॅनल मध्ये दिला, रडार मध्ये दिला, आणि त्याला हाय बॅकलिफ्टी उडवलं निलेशने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिड ऑन आतमध्ये असल्या कारण मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू जात असताना लॉंग ऑनच्या दिशेने एक प्रेक्षणीय चौकार निलेशच्या बॅटमधून. धावसंख्या 5. अख्तर शेख वेलकम, सुस्वागतम, हार्दिक स्वागत आपलं. या वेळेला सुद्धा खोलट टप्प्याचा चेंडू बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला, तिथे थोडंसं चाचपडलं फिल्डर. त्या दरम्यान एक धाव घेण्यासाठी पूर्णपणे अवधी मिळाला निलेशला. निलेशची एकूण धावसंख्या 5, संघाची धावसंख्या 6 वरती सुरुवात झाली आहे. वाईडनी सुरुवात झाली, त्यानंतर अगदी सुंदर चौकार पाहायला मिळाला, ज्या चौकाराने निलेशचं कॉन्फिडन्स लेवल वाढवलं गेलं आणि एक उत्तेजना निर्माण झाली खेळाडू कक्षामध्ये. दोन्ही बाजूला आपण पाहू शकता की खेळाडू कक्ष सुद्धा उभारलेले आहेत. 2 खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्षांना प्रेक्षकची गरज नाहीये, ऍक्च्युअली झाडं सुद्धा भरपूर आहेत. ओ हो हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ हिट, मार्वलस, इट्स अ बिगी. बघा सरांची ऍक्शन, माधव सरांची, ही त्यांची झलक आहे. सिक्सर, मस्त टायमिंग बेमिसाल या फटक्यामध्ये. टक साऊंड आलं, इथपर्यंत आवाज आला, गोड फटका पाहायला मिळाला आपल्याला. आणि तो फटका, परंतु चटका लागला समोरच्या संघाला, हे म्हणता येईल आपल्याला. सिक्स हिट, बॉलची करामत, बॉलची करामत आणि बॅटरची कयामत इथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या वेगाने खुलली आहे, ती म्हणजे 12 वरती. परंतु कोण कोणाचे 3-13 वाजवेल या सामन्यामध्ये, ह्याचा आपण भाकीत करू शकत नाही. षटकार मला तरच बॉल चेक करा. हो हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले. काय बॅट्समनचा फ्लो आहे तो, जबरदस्त स्टान्स, आणि अजून एक सिक्सर. लागोपाठचा दुसरा ठोकलाय. वाईट 4, 1, 6, 6. 5 चेंडू पडले, 4 लिगल. परंतु इथे काय बॅटिंग करतोय लवेश, लवली बॅटिंग. लवेशच्या बॅटिंग मध्ये अनेक जण मंत्रमुग्ध झाले आणि प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडेल असे लवली बॅटिंग लवेश कडून. लव अधिक यश, लवेश. आणि निलेश मध्ये सुद्धा यश दडलंय. निलेश, वा, खूप सुंदर. काय क्रिकेट आहे ते बघा एसपीएलच्या माध्यमातून. हे क्रिकेट पाहायला अगदी तुम्हाला मोफत मिळतंय. काय जायची गरज आहे तुम्हाला IPL किंवा वानखेडेला, असं म्हणू शकतो मी. 10-10 हजार रुपयाचं तिकीट द्यायचं आणि उन्हामध्ये बसायचं. परंतु ही मजा वेगळी आहे. फ्री ऑफ कॉस्ट क्रिकेटची मेजवानी. धावसंख्या वेगाने 18 वर, 18 ऑन द बोर्ड. विचार मंथन करण्यास भाग पाडले बाळाला. गोलंदाज राऊंड द विकेट जातोय. अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न, बैठकी शॉट मारलाय, टर्न केला चेंडूला डीप स्क्वेअरच्या दिशेने. हा एक सुंदर फटका येतोय 4 धावांसाठी. गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम लवेश अँड निलेश ऑल्सो. डबल 2 ऑन द बोर्ड. 22 धावा. काय सुरुवात आहे. दिस इज फ्लाइंग स्टार्ट. आपल्या स्वप्नांची स्वप्न सुरुवात कशी करायची
याची झलक आपण पाहतोय लवेश आणि निलेशच्या बॅटिंगच्या माध्यमातून. लवेशने तर तिन्ही पण चेंडूंमध्ये बाउंड्री गाठली, 2 हवेमधून आणि एक अगदी जमिनीच्या साह्याने. पुन्हा एकदा ऑन साइडला रामजी पाटोले जे आहेत प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये मिड विकेटच्या दिशेने षटकार. वाव, ह्यूज हिट फ्रॉम निलेश देअर. 3 षटकार त्याच्या 4 फटक्यांमध्ये. पूर्णपणे अगदी डॉमिनेट केले पहिल्या षटकामध्ये या जोडीने. लवेश आणि निलेश याने दोघांनी पण धावसंख्या पोहोचवली तब्बल 28 वरती बिनबाद. 28 पहिल्या षटकात आल्यानंतर विचार करा 5 षटकामध्ये किती होऊ शकतात. 100 गाठेल का? प्रयत्न करतील. कॉन्फिडन्सली अगदी बॅटिंग केली. पहिला वाईट टाकल्यानंतर जो आपल्याला आवाज आला चारी बाजूला, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट आणि बॉलाचं अचूक टायमिंग पाहायला मिळाले आपल्या सर्व फटक्यांमध्ये. 6 फटके आले. त्या षटकामध्ये एक वाईड आला आणि 28 धावसंख्या. या सचिनचा चेंडू अगदी तिथे आडव्या बॅटचा प्रहार केला, परंतु मिड विकेट मध्ये डीप मध्ये फील्ड तैनात आहे. झेल टिपला जातोय आणि निलेश चिखली संपुष्टात. पहिला गडी बाद झाला. सचिनने पहिला चेंडू इथे आवश्यक तो विकेट प्राप्त करून दिलं, ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं आपल्या संघासाठी. मस्ट निडेड विकेट इथे प्राप्त केली निलेशच्या रूपाने सचिन भुईरने. अन्यथा ही जोडी फार पुढे जाऊ शकली असती. एक अडसर दूर केला. 5 षटकांचा मुकाबला आहे अख्तरभाई. 1 डाऊन बॅट्समन महेश येतोय. ब्रह्मा विष्णू आले होते, त्यातला विष्णू निघून गेले, परंतु महेश आले आता लवेशच्या सोबतीला. कमबॅक करण्यासाठी विकेट टेकिंग बॉलिंग करावीच लागणार आहे, हे तितकंच खरं दिसतंय आपल्याला. धावा झाल्या म्हणून आपलं हिंमत सोडायची नसते मित्रांनो. आपण कमबॅक करण्याची किमया करणं फार गरजेचं असतं. त्यालाच म्हणतात की तुम्ही चांगला खेळाडू आहात हे प्रेक्षकांना दाखवायचं असतं. की संकटाच्या वेळेला तुम्ही काय करता. आणि ते फ्लिक केलाय. फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू वेगाने जातोय. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथे चेंडू गेला निघून तो बाउंड्री लाईनच्या दिशेने. माधव सरांचा इशारा. 4 धावांचा चौकार. मस्त बॅटिंगचा स्टान्स पाहतो आपण. जसं मेरिट त्यानुसार फटके सजवते बॅट्समन. आल्या महेशने सुद्धा चौकार लगवाला. काय स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे बघा. टॉस गमावला, परंतु आम्ही इथे सामना गमावू देणार नाहीये ह्या इराद्यामध्ये जरूर काय उतरलेत हे बॅट्समन. आणि ज्यांनी धावांचा डोंगर उभा केलाय. एकूण धावसंख्या 32. पुन्हा एकदा आडवा झाला. इथे अक्रॉस द लाईन गेला होता. नीटचा रूम नव्हता फटका मारण्यासाठी. बघितलं आपण की गुडलेनच्या थोडासा पुढे टप्पा टाकला गोलंदाजाने. पाहिलं की शफल होतंय आणि ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा नियंत्रित करून डॉट चेंडू काढला. पहिला विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. सचिन भुईर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. फुल टॉस तिथे डाव्या स्टीला सोडून जातो. विकेट किपर बीट झाले. डायरेक्ट फेकी. नेम नाही झाला. पंच आमच्याकडे वळतायत बघा. ऍक्शन माधव सरांची. ही त्यांची शान आहे. ही त्यांची एक वेगळी ओळख आहे, विशेषता आहे, डेफिनेशन आहे, समीकरण आहे. अंपायरिंगच्या दुनियेमध्ये माधवजी ठाकरे अगदी सर्वांना प्रफुल्लित करणारे अंपायर बनलेत. धावसंख्या 34 वर. लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आडवे झाले. तिथे बॅटला नीटचं मिडल झाला नाही. चेंडू जागेवरती तिथे घरंगळत राहिला. सिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान वेगाने प्राप्त केली दोन्ही फलंदाजाने, कारण लवेशला स्ट्राईक हवी होती, महेशला स्ट्राईक हवी होती. आणि धावसंख्या 1 ने फुल ते 35 वर. 35. शशिकांतजी पाटोले आम्हाला इथे स्कोरिंग मध्ये मदत करतायत. आपण पाहताय वॉलशेत विरुद्ध टेंबरे बी हा सामना. त्यानंतर धसई विरुद्ध नारायणगाव असा सामना होईल. पुन्हा एकदा डायबेस्टीच्या जवळून जातो असं वाटतं. नाही, पंचाने इम्पॅक्ट चेक केलं. तिथे माधव सर सांगतात वाईट डिलिव्हरी आहे. खूपच अंतर आहे एसटी आणि रिलीज मध्ये. ते पाहिलं, हेरलं, इम्पॅक्ट चेक केले, फिनिशिंग चेक केलं. धावसंख्या 36 वरती या अवांतरच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा लाईन थोडीशी भरकटली सचिनची.
विकेट प्राप्त केली, उडवलाय आणि स्विंग केलाय स्क्वेअरच्या वरून. प्रेक्षकांमध्ये जातोय हा उत्तुंग टोळा. षटकार. फॅन्टॅस्टिक टायमिंग फ्रॉम दिस हिट फ्रॉम द बॅट ऑफ महेश देर. अगदी रोहित शर्माची आठवण झाली या टायमिंग मध्ये. पायांची हालचाल सुंदर होती, मेरिट वाचलं, छान स्विंग केलं बॅटचं. पुन्हा आता मात्र इथे बॅटच्या पुढच्या टोला अगदी कडेला. आणि बघा काय झालं, मिड ऑफ सुद्धा तिथे बीट झाला फिल्डर. त्याला सुद्धा जज करता आलं नाहीये, त्याला सुद्धा हुलकावणी दिली चेंडूनी जणू काय. पण तुमचं जजमेंट तिथे चुकलेलं आहे. सहज सोपा झेल होता आणि पंचांनी सांगितलं इथे की षटक समाप्त झालं दुसरं. आणि 2 षटकांत धावसंख्या बघूया आपण. 43 वरती 1 गडी बाद. तब्बल 21.50चा वेग आहे धावांचा. हा वेग कसा थांबेल हा प्रश्न पडलाय. पहिली 2 षटकं समाप्त झाली पॉवर प्लेची. 5 षटकांचा मुकाबला आहे. पहिला सामना हाय स्कोरिंग बनू पाहतो इथे. नवीन षटकासाठी अजय सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी तिसरं. काहीशी फिल्डिंग फैलावण्याचा प्रयत्न केला जातो इथे. लॉंग ऑफ घेतलाय, डीप स्क्वेअर लेग आहे. आमच्या समोर एक मिड विकेट आहे. 9-5ला पहिला चेंडू पडला. 9-16 झालेत. 11 मिनिटं लागली, लक्षात घ्या. 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला कव्हर करायचे आहेत. दोन षटकांमध्ये जास्त तुम्ही गॅप घेऊ नका प्लीज. इतका वेळ घेऊ नका, अजून क्रुशियल मोमेंट नाहीये मॅचचा, त्याची काळजी घ्या प्लीज. 43 धावा, 1 गडी बाद. टीम वॉल्शे इथे बॅटिंग करतोय टेंबरे बीच्या अगेन्स्ट. प्रेक्षकांची संख्या सुद्धा इथे वाढू लागली आहे. आज सोमवार आहे तरी सुद्धा ही स्पर्धा नेहमी प्रेक्षक खिचून आणते. हो, ड्राईव्ह केलाय, फ्रंट फुट ड्राईव्ह. मिड ऑनला तिथे बीट करू शकले नाहीयेत. मिड ऑननी चांगली फिल्डिंग केली, अगदी डाव्या बाजूला झेप घेतली. टाळ्यांच्या गजराने त्या फिल्डरचं कौतुक केलं गेलंय. ही तुमची फिल्डिंग फार महत्वाची असते, ज्याच्यामुळे बॉलरचा आत्मविश्वास दुणावला जातो. जयवंत काशीनाथ सातपुते सौजन्य, प्रकाशजी सातपुते, योगेश विषय, रुपेश भुईर सौजन्य, टेंबरेकर बी संघाचं. यावेळेला उडवलाय आणि दिला भिरकावून अगदी टॉस बॉक्सच्या दिशेने मिड विकेटच्या वरून सनसनाटी निर्माण करणारा षटकार. मस्त बॅटचा फ्लो, अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि 50 कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 50 हेअर. अर्धशतक कंप्लीट, 1 गडी बाद. षटक क्रमांक 30 सुरू असताना तब्बल 14 चेंडू मध्ये धावा इथे 50 कुठल्या तो टीम वॉल्सेत नाही. कॅप्टन म्हणाला होता की आम्ही 70 गाठण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न अगदी होत आहे मैदानामध्ये. द विकेट शॉट आपले हाफ ट्रॅकर पोल आहे, परंतु सक्सेसफुल होऊ शकला नाही. तिथे झेल सुद्धा होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा झेल सोडलाय. जर तुम्ही झेल सोडले तर तुमच्या धावा इथे तुम्ही रोखू शकत नाही मित्रांनो. काय करणार गोलंदाज, तो बरोबर ट्रॅप मध्ये अडकवतोय परंतु तुम्ही त्याला साथ देत नाहीयेत. अजय नावाचा गोलंदाज आहे. झेल सोडला गेला आणि दरम्यान एक सिंगल प्राप्त केली. धावसंख्या 51. ड्राव केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राव, लॉंग ऑनच्या वरून फ्लॅट सिक्सर. वाह, जबरदस्त खतरनाक बॅटिंग महेश आणि लवेश कडून. लवेशने मारले, मी सुद्धा मारणार हे महेश सांगतोय आता मैदानामध्ये. निलेश परतलाय चौकार मारून, परंतु त्याची उडी इथे भरून काढली आहे. असं वाटत नाही की विकेटचं पतन झालंय. इतकी मस्त बॅटिंग करतायत हे वॉल्सेतकर. धावसंख्या पोहोचवली 57 वर. 57 ऑन द बोर्ड. 1616 असं विवरण पाहतो आपण या तिसऱ्या षटकाचं. 4 चेंडू पडलेत, 14 धावा आलेत आतापर्यंत. पहिल्या षटकात 28, दुसऱ्या षटकामध्ये 15, 1 गडी बाद आणि या षटकामध्ये आधीच 17 झालेत 4 चेंडूंमध्ये. पुन्हा सज्ज बॅट्समन महेश. पुण्याचा शार्प ट्रॅकर होता, टर्न केला, अगदी कमरेच्या जवळून अगदी चेंडू जातोय वेगाने लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून दांदात करत 4 धावांसाठी. गुड शॉट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक डॉट आलाय फक्त
आणि दुसरा डॉट असं म्हणू शकतो की तो विकेटच्या रूपामध्ये. परंतु त्यानंतर आपण बघितलं त्या व्यतिरिक्त सर्व चेंडूंमध्ये चौकार षटकाराची आतिषबाजी करतायत महेश आणि लवेश. तुटून पडलेत सकाळी सकाळी, जणू काय नाश्ताच करून आले नाही घरून, इतके तुटून पडलेत. धावांचा सडा पडतो इथे. 61 सरळ स्ट्रेट डाउन द ग्राउंड, फुल टॉस, लॉंग ऑफ करूयाला, झेल टिपलाय, हात खाली अगदी केले आणि अगदी आपल्या कवेमध्ये साठवून घेतलं त्या झेलला. काहीसा हवेत चेंडू होता, तो आपल्या सुरक्षित कवेमध्ये घेऊन फलंदाज महेशला इथे परतीचा रस्ता दाखवला. झेलच्या रूपामध्ये सेकंड विकेट डाऊन. 61 धावसंख्या असताना दुसरा गडी बाद झाला. वैयक्तिक 22 धावा केल्या महेशने त्याच्या या खेळीमध्ये. दोन गडी बाद. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये, जरा पटापट येत जा प्लीज. ओमकार आलाय नवीन बॅट्समन. लवेश अजून आहे मैदानामध्ये जो ओपनिंगला आलाय आणि त्याच्या सोबतीला आता इन ॲट 4 ओमकार उतरलाय मैदानामध्ये. खेळाडू कक्षातून विनंती आहे की आपण बॅट्समनला आधीच सेट करून ठेवा, पटापट येऊ द्या मैदानामध्ये. हेमंतजी निचिते स्पॉन्सर टीम पाहतोय आपण, जी बॅटिंग करते वॉलसेथ. हेमंतजी निचिते सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला या पहिल्याच सामन्याचा. आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित शेंद्रू प्रीमियर लीग 2025 पर्व 8व. धावसंख्या 61 दोन गडी बाद आणि षटक 3 समाप्त सुद्धा झाले. तब्बल 20.33 चा वेग आहे धावांचा आणि याच वेगाने गेला तर शतक होऊ शकतं. तो प्रयत्न करतील का बघायचंय की धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. झेल तर छान टिपला तिथे लॉंग ऑफला सौरभने. एक उच्चांक आहे 90 धावांचा असे मला रामजी पाटोले सांगतायत. बघूया आज तो उच्चांक मोडीत काढला जाईल का ह्या पहिल्याच सामन्यामध्ये. आपण पाहताय तिसरा दिवस SPLचा. गोलंदाज रुपेश यावेळेला लॉफ्ट टॉप ड्राइव्ह ऑफ जबरदस्त हाफवॉली घेतल्याने पुण्याचा सौरभ होता तिथे. झेलचा प्रयत्न केला गेला परंतु त्याच्या डोक्यावरून जात असताना येतोय सिक्सर. लवेशच्या बॅट मधून लवली बॅटिंग करतोय लवेश. ओपनिंगला गेला आणि सर्वांना हतबल त्यांनी ठरवलंय. हतबल झालेत गोलंदाज फिल्डर्स की कसं रोखता येईल या लवेशला, ज्याने 4 षटकार खेचलेत आतापर्यंत. यावेळेला पुण्यात इनसाइड आउटचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली गेली आणि सौरभ वेगाने येतोय. त्याच्या हातातून झेल निसटला, दुसरा सुद्धा पोहोचला होता. दोघांना पण झेल मिळाला नाही, पण तो दोघांनी पण अगदी कसोशीने प्रयत्न केले झेल घेण्याचे. हे प्रयत्न तुमचे फार महत्वाचे असतात. प्रयत्नांती परमेश्वर. 100% देण्याचा प्रयत्न करा आणि तिथे प्रयत्न झाला सौरभचा सुद्धा आणि मिड ऑफचा फिल्डर सुद्धा गेला होता मिड ऑनचा, परंतु झेल निसटला, जमिनीला दान झाला. धावसंख्या 69 वरती जाऊन पोहोचलीये वॉल्सेची 2 गडी बाद. ओहो, खेचून मारलाय, खेचून मारलाय, ठेचून मारलाय, षटकार ठोकलाय इथे लवेशने. काय बॅटिंग, आहाकार, क्रिकेटची ललकार. क्रिकेटचं द्वंद्व युद्ध सूर्य जणू काय मैदानामध्ये तुटून पडलेत. धावांचा दूध पाऊस पडतो या जंगलामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. कारण जिथं झाडं जास्त असतात तिथं पाऊसही पडतोय पाण्याचा आणि तिथे पाऊसही पडतोय आता धावांचा. या क्रिकेटच्या महायुद्धामध्ये धावसंख्या 75. आता मात्र इथे झेलची दाट शक्यता. फिल्डर चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय त्याने. मिड ऑनचा फिल्डर आला अगदी मिड विकेटकडे शॉर्ट झोन मध्ये आणि फलंदाज जो पूर्णपणे आक्रमक झाला होता, ओपनिंगला आला होता लवेश, त्याची खेळी अखेरीस संपुष्टात आली आहे झेलच्या रूपामध्ये. 11 चेंडूंमध्ये 44 धावांचा तरी पाऊस पडला.
म्हणजे 440चा स्ट्राईक रेट, 4 षटकार, 5 षटकार माफ करा, हो 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 6वा पण आला होता याच्या आधी, हो 6 सिक्सर्स, 1 चौकार, 2 सिंगल, 1 डबल, अशा 44 धावा ठोकून आपली कामगिरी बजावून परतला लवेश. रमेश निचिते आलेत नवीन बॅट्समन. संघाची धावसंख्या 75. रमेश उर्फ बाबू. ओमकार आणि रमेश ही नवीन जोडी आता मैदानामध्ये. पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना बॅटची कड आणि कडेकडे जावं लागेल. ज्या पावलाने आला त्याच पावलाने लगेचच परततोय रमेश बॅक टू द पॅव्हलियन. आणि मस्त ग्रिप केलं. हा चेंडू होता 5वा या 4थ्या षटकातील. जरा फास्ट खेळा. ऑलरेडी 21 मिनिटं झालेत मित्रांनो. 9:26 झालीये. 9:05 पहिला चेंडू पडलाय. अभय निची ते आलाय 6व्या क्रमांकावरती. 4 गडी बाद. धावसंख्या थोडी थांबली 75 वर. ओ हो खेचलाय आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय खेचून मारलंय. अगदी चेंडू ऑफस्टिकच्या जवळ होता. त्याला हाफ वॉली घेतलं आणि बॅटचा फ्लो किती छान होता बघा. आडव्या बॅटने स्विंग केलं बॅटचं आणि इथे 4थं षटक समाप्त झाल्याचा इशारा. धावसंख्या 4 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद 81 वरती. 81 ऑन द बोर्ड. उच्चांक जो आहे तो मोडीत काढला जाईल का. एक प्लेअर तुमचा आतमध्ये घ्यावा लागेल कारण तुम्ही तब्बल इथे 4 षटकांसाठी 21 मिनिटं लावली. चला एक प्लेअर आतमध्ये 30 सर्कलमध्ये जाऊ द्या. 5 प्लेअर तुमच्या आता 30 सर्कलमध्ये आतमध्ये असतील. येस येतोय. जो डीप मध्ये होता कव्हर मध्ये त्याला आता शॉर्ट कव्हरला घेतलं जात आहे. हे सर्वांसाठी मित्रांनो. प्रत्येकाला एक वेळेचं भान असावं, शिस्त लागावी त्यासाठी हा दंड आहे छोटासा. एसपीएलच्या माध्यमातून स्पर्धा फार मोठी आहे त्यासाठी इथे फाईन तुम्हाला लागलंय. इथे बघा चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटने परंतु तिथे बॅटची कडा थोडीशी लागल्यासारखं वाटलं आणि सुरेख चेंडू हाताळला गोलंदाज सचिन भोईरने जो आलाय सेकंड स्पेल मध्ये आणि संघासाठी शेवटचं षटक हाताळेल. सचिन भोईर पुन्हा एकदा सोडून दिला चेंडूला. डावेस्टीला सोडून जातोय. पंच वळतात आमच्याकडे. नमस्कार करतायत. हे प्रभू कितना वाईड हो रहा है मैदान में माधव सर सांगत असताना. धावसंख्या बघा 82 वर. 82 ऑन द बोर्ड. फुल टॉस समोर. तिथे झेल सोडलाय. अगदी जवळ आलेला झेल, हातामध्ये पडलेला झेल सोडताय तिथे. तुमची प्रॅक्टिस तिथे झेलची दिसत नाही नीटशी. टेंबरेकर फिल्डिंग घेतली परंतु इथे समोरच्या संघाने तुम्हाला दबावाखाली टाकलंय पूर्णपणे असं म्हणू शकतो आपण. धावसंख्या 83 वर. बॅकफुटला जाऊन इथे पुन्हा त्याच दिशेने तोच फिल्डर आणि आता मात्र झेल टिपतोय. आता त्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. अन्यथा मग त्याचं काय खरं नव्हतं मॅच संपल्यावर. येस येस वेलकम डीजे. आपलं सुद्धा स्वागत आहे. संगीत मेजवानी सुरू केले. इथे विकेटचं पतन झालं. 5वा गडी बाद झाला. धावसंख्या 83 असताना नवीन बॅट्समन येतोय पवन निचिते. स्ट्राईकला पवन. पवन म्हणजे वारा. पवन म्हणजे इथे हनुमान पवन पुत्र. हो हो इथे बघा प्रयत्न नीटसा करता आला नाहीये. हाफ चान्स होती. फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायची होती. तिथे सेकंड चान्स मिळाली आहे. ती म्हणजे रेनॉल्डच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय इथे. धक्का क्रमांक 5 पवन बाद. ज्याने 2 धाव पूर्ण केल्या होत्या परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक हवी होती ओमकारला आणि अशा स्थितीमध्ये ह्या गोष्टी होत असतात कारण शेवटचं षटक सुरू आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की आपली धावसंख्या समाधानकारक झाली. परंतु जो रेकॉर्ड आहे तो मोडीत काढता आला असता. अजूनही संधी आहे.
90-91 धावांचा जो उच्चांक आहे, 85 धावसंख्या झाली आता. रुपेश आलाय, जो नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला ओमकार आणि गोलंदाज सचिन भोईर. चेंडू क्रमांक 5. सरळ ठेसलाय. वा 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 वा, लॉंग ऑफच्या वरून षटकार, कडक शॉट. वा वा, एकदा टाळ्या असू द्या. रेकॉर्ड मोडीत काढलाय. धावसंख्या 91. वॉलशेट टीमने हा रेकॉर्ड निर्माण केलाय. सन्मान्य निचिते, हेमंजी निचिते साहेबांचा संघ, छत्रपती शंभूराजे क्रीडा मंडळ. वा, काय फटका मारला. बॉल आलाय, परंतु बघा तिथे जुना बॉल द्या, कारण आपण आधीच सांगितलं की 2 षटकानंतर जुना बॉल तुम्हाला घ्यावा लागेल. गमावला, हरवला, फुटला, फाटला तर तुम्हाला 2 षटकानंतर जुनाच ऍक्सेप्ट करावा लागेल. इथे मात्र अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 91. 5 ओव्हरची मॅच. हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. आता सौरभ उंच उडी मारतोय. 1 धाव पूर्ण झाली. 2 धावाचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट असे सांगत असताना पंच महादेव सर. आणि अशा प्रकारे 2 धाव पूर्ण करून एकूण धावसंख्या पूर्ण केली वॉलसेट टीमने. 93. 94चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी टीम टेंभरेकर बी संघापुढे. 94 to win this match against Allseth for the team of Tembrekar B. Total is 93. 6 गडी बाद झाले, परंतु धावा काय थांबवता आल्या नाहीयेत. अगदी मिडल ऑर्डर सुद्धा स्ट्रॉंग ह्या संघाची आणि संघाचा शेपूट टेलेंडर सुद्धा अगदी छान खेळले या इनिंग मध्ये पूर्णपणे. लक्षवेधक कामगिरी. पुढच्या संघांना मी आवाज देतोय. धसई विरुद्ध नारायणगाव. टॉस साठी या कॅप्टन्स. धसई विरुद्ध नारायणगाव. हा डीजे आता मस्त आवाज होतोय. ओके, करा अजून थोडासा बेस द्या. धसई विरुद्ध नारायणगावचा कॅप्टन या. वेलकम सोमनाथजी काळे सर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगले समालोचक, आमचे सर्वांचे लाडके मित्र, अल्लानीचे सुपुत्र, राहतात बदलापूरला. तितक्या लांबून ते आता सुद्धा आले, ज्यांनी मला ह्या परिसरामध्ये फार मोठ्या संधी दिल्या. सोमनाथ खाडे असतील, राम पाटोले सर असतील, सर्वांचे आभार. या, वेलकम, सुस्वागत. मॅन नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतो आहोत. पीएल अध्यक्ष राम पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सकाळचं सत्र आहे. आजचा 3रा दिवस या ठिकाणी पार पडेल. हेड इज अ कॉल. सूरजनं कॉल दिला आणि टॉस जिंकलाय सूरजनं. सकाळचं सत्र आहे. 5 षटकांचा सामना आहे. सूरज, काय निर्णय घेशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारत आहे. आस्थास्फोट धसई या संघाची मॅच पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक सातत्यानं उत्सुक असतात. संपूर्ण टीम पॅक असेल तर आजचा आस्थास्फोट धसई संघाला पराभूत करणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. सूरज, स्क्वॉड संपूर्ण कंप्लीट आहे का आज? स्क्वॉड पूर्ण कंप्लीट आहे.
इम्रानचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे इम्रान येतो की नाही माहीत नाही आहे, पण ठीक आहे, बघूया. नक्कीच नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. सकाळचं सत्र नारायणगाव यंगस्टर टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्हालाही अंदाज नाही या ग्राउंडचा. पहिल्यांदा खेळतोय, तर बघूया आता. नवीन सुरुवात आहे, प्लेयरांना सांगेल का चांगला खेळा, बस. नक्कीच आणि इथं आल्यावरती कसं वाटलं? SPL च्या आयोजनाविषयी काय सांगशील? SPLचं आयोजन दरवर्षी तर नवीन नवीन बघायला भेटतंय. असल्यावर काही टेन्शन नसतंय. SPL सक्सेसफुलच आहे. एवढ्या वर्ष कोणतीच आलेलं नाहीये, तर शुभेच्छा. नक्कीच दसईनं टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली. नयन यंगस्टर टीम घेऊन तू मैदानावरती येतोय. नारायणगाव संघ आहे. तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच टॉस जिंकलो असतं तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आपुलकीचा प्रश्न तुझ्यासाठी सुद्धा. इथं आल्यावरती कसं वाटलं आणि आयोजनाविषयी काय सांगशील? खूप सुंदर वाटतंय आणि हे आयोजन सुद्धा खूप सुंदर आहे. नक्कीच विद्यमान सामना जो चालू होतीये, टॉसबॉक्स मधनं न्यूज मिळाली, दसई संघानं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करतील टीम नारायणगाव. जाऊया मैदानावरती. मॅच चालू झाली आहे. मॅच चालू झालीये. निश्चितच आजच्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी आपण पाहताय. टेंबरे विपक्ष वालशेत या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही बिग फाईट मॅच. सकाळचं सत्र आहे. तब्बल 94 धावांचं लक्ष इथं ठेवलंय आणि लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी चालू केलाय. 5 षटकांमध्ये तब्बल 93 धावा जमवल्या आणि आमचे ऑफिशियल स्कोरर शशीदादा पाटोळे आम्हाला सांगतायत की 5 षटकांमध्ये तब्बल 93 धावा इथं बनवल्या. 5 षटकांमधला सर्वात मोठा उच्चांक धावसंख्येचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकत होतात. कल्याण ग्रामीणचा आवाज आज आपल्यासोबत जोडला जातोय. आमचे मार्गदर्शक आणि मराठी भाषेत अत्यंत सुसूत्र आणि सुंदर समालोचन आपल्याला आज उद्या आणि परवा येत्या 3 दिवसामध्ये ऐकायला मिळेल. आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आणि निश्चितच एक फटका चांगला पाहायला मिळतोय. मिडविकेट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिलाय. सीमा पार चौकार. थँक्यू विजय. शेत्रूर प्रीमियर लीग SPLचं हे 8वं गौरवशाली पर्व. 8व्या पर्वाला आपण सुरुवात केली. पर्वाच्या दिवशी पहिला दिवस पार पडला, काल दुसरा दिवस पार पडला आणि आज नवीन पूलमध्ये आपण सुरुवात करत आहोत. दिवस क्रमांक 3 ची पहिली मॅच टेंबरे बी आणि त्यांच्या विरोधात वाळशेत या दोन संघांच्या दरम्यान चालू झाली आहे. पहिल्या षटकात आपण आहोत. वाळशेत एक्सप्रेस ओमकार गोलंदाजी मार्कवरती, प्रचंड वेग. इथे मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली. थ्रो सुद्धा येतोय. एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धाबेची मदत. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा इथे स्कोरबोर्ड वरती. 6 ऑन द बोर्ड. 94 धावांचं मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र वेगानं करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर टेंबरे बी या टीमला आक्रमक हल्ले करावे लागतील. इथे फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे. त्याला बीट करत सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू विजय. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं सचिन भोईरनं स्वतःचं खातं इथं खोललंय. आक्रमक प्रहार करावे लागतील. पहिला सामना सकाळचं सत्र तब्बल 93 धावा इथे उच्चांक पाहायला मिळाला. हा सुद्धा फटका चांगला आहे. जबरदस्त आघात. थोडासा मागे सरकला आणि त्यानंतर दिला हा बेधुंद टोला. पाठोपाठ आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार.
पर्यंत संपूर्ण तालुकाभर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण सर्व खेळाडूंमध्ये चर्चा असते शेंद्रून प्रीमियर लीगची. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन आणि विशेष शिस्तीसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा. सुरुवात चांगली केली आहे टेंबरे बी या टीमनं. 94 धावांचं लक्ष दिलंय. लक्षाचा पाठलाग इथून वेगानं करावा लागेल, कारण 5 षटकांमध्ये 93 धावा जमवल्या बॅटिंग करत असताना वाळशेट टीमनं. आणि पहिल्या षटकात इथं आल्यात 14. निश्चित तुम्हाला एक चांगली स्टार्ट इथं मिळाली आहे. या चांगल्या स्टार्टचा फायदा उचलावा लागेल. वेल बिगन इज हाफ डन. अजूनही सलामीची जोडी मैदानात खेळतीये अनिकेत भोईर आणि सचिन भोईर. भोईर बंधू मैदानावर. दोघांवरती विश्वास, आणि हा विश्वास त्यांनी अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. सचिन भोईरचे 2 चौकार, अनिकेतचा 1 चौकार, एकंदरीत 14. इथे पहा स्लोबर बन चांगला चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा लेझी अप्रोच, थ्रो चांगला आला आणि लगेचच इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज माघारी परतत असताना पहिलं सांघिक सुयश लाभलंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अनिकेतचा खेळ संपला. गेले माधव कुणीकडे. आज माधव सर आपल्या SPLच्या मैदानावरती आलेत. आजचा स्टेटस जर तुम्ही त्यांचा पाहिला असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आजचा दिवस, ऐतिहासिक क्षण आहे. आणि नक्कीच शेंद्रून प्रीमियर लीगची उत्कंठा त्यांना सुद्धा होती. मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा. या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा असते, राम पाटोळे सरांची SPL, आणि SPLचा भाग त्यांना व्हायची संधी मिळतीये. आज माधव सर खुश आहेत. फटका चांगला आहे, दमदार, दर्जेदार, सदाबहार, मायटी ब्लो, षटकार. सचिन भोईर. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, आम्ही टेंबरेकर टेंबरे संघासाठी सचिन सातपुतेला आपण पाहिलं. सचिन भोईरच्या बॅटमधून आलेला हा षटकार, 6 धावांचा हा आकर्षक फटका, 20 धावा धावफलकावरती. इथे मिस टायमिंग, झेलची संधी, लगेचच उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. फलंदाज माघारी परतत असताना हा झेल टिपला आणि सचिन भोईरचा खेळ संपला. रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटकार चौकार मारावे लागतील, कारण टेंबरे संघाला बनवायचे आहेत 94 धावा. इथे बॉडी लाईन फुलटोच, आडव्या बॅटनं खेळलेत. जबरदस्त फटका, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. एका बाजूने विकेट जरूर जात आहेत, मात्र टेंबरेकर सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा यजमान आहोत, आमचं घरचं मैदान आहे. आणि घरच्या मैदानावरती आल्या आल्या
बॅटिंग करत असताना रुपेशनं हा रूपक फटका 4 धावांचा खेचलाय. 4 धावा येत आहेत धावफलकावरती पाहायला मिळत आहे 24-24. इथे पुन्हा गती परिवर्तन, फसवा चेंडू, फसनेवाली गेंद, हलका टाकलाय. निश्चित कुठल्याही प्रकारे अंदाज घेता आला नाही आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. जितका वेगानं टेनिसचा बॉल तुमच्या बॅटवरती येईल तो तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा असतो. गती परिवर्तन करणारे गोलंदाज नेहमीच घातक राहिलेत. इथं सुद्धा चांगला टाकला जातोय. चेंडूचा अंदाज, कदाचित गती अपेक्षित असावी, मात्र हा स्लोवर वन, अजून एक डॉट. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती आहेत त्या 24 धावा. बॅटिंग करत असताना टेंबरे बी ही टीम मैदानावर खेळते. दोन षटकात 24 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 18 बॉल 70. धर्मेंद्रच्या प्रत्येक षटकारासाठी एसबी ग्रुप अध्यक्ष सचिनभाई निचिते यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सचिनभाई निचिते सकाळच्या सत्रामध्ये एटीएम खोललंय, बरोबर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसलेत, आनंद घेत आहेत. इथे समोर खेळलेत, सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे आणि एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. पहा, सर्व मान्यवरांना, मित्रमंडळीला विनंती आहे, ज्याला कोणाला बक्षीस लावायचंय त्यांनी पहिले कॅश प्राइज आमच्या स्कोरर सरांकडे जमा करायचं आणि त्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल. आयोजन समितीची ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. इथे आडव्या बॅटने खेळतायत, सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडतील, सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि ही दुसरी धाव इथं कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलक, 1 शॉट. 2 धावा धावले, त्यापैकी 1 धाव शॉट येते, 1 धाव कमी मिळेल. जी पॉपिंग क्रीजची लाईन आहे मित्रांनो, ती लाईन तुम्हाला पार करून यायची असते. त्या लाईनवरती तुम्ही बॅट ठेवून जाल किंवा लाईनच्या अगोदर जाल तर रन शॉट. इथे पहा, बॅटची एज, शॉट फाईन लेग वरती सोपा झेल पकडलाय आणि अजून एक धक्का बसलाय टेंबरे बीला. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत, धावा जरूर येत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर विकेटची झडी लागली आहे. तिसरा फलंदाज माघारी परतलाय रुपेश, ज्यानं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता, त्याला मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज पंकज आलाय, स्ट्राईक वरती तयार. गोलंदाज लवेश, राईट अमोर द विकेट. भन्नाट वेग, फुलर लेंथ, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, निर्धाव येतोय. अचूक टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर द विकेटनं टाकले जाणारे चेंडू, वेगवान गोलंदाजी ही ओळख राहिली आहे वाळशेट टीमची. सातत्यानं मैदानावरती तेस्तरार गोलंदाजी. इथे पहा, लेग स्टंपच्या चेंडू बाहेरून जातोय, व्हाईट बॉल. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती तुम्ही पाहताय एका धावेची मदत, 27 हा आकडा, 27. विशेष कौतुक आपण ओमकारचं करूयात, अतिशय वेगवान तेस्तरार. वाळशेट टीमसाठी आपण पाहत असाल तर जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतो. व्यावसायिक लेवलवरती सुद्धा चांगली मागणी असणारा खेळाडू या मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं रुपेशचं, चांगली गोलंदाजी राहिली, 1 विकेट त्यानं सुद्धा मिळवली. इथे षटक क्रमांक 3 लवेश टाकतोय, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आणि ही जिम्मेदारी अद्यापर्यंत त्यानं चांगली पार पाडली आहे. इथे लाईन पाहतायत, लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय, व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल. सामना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. 94चं टार्गेट दिले, टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या पहिल्या षटकात 14 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10. षटक क्रमांक 3 इथं मार्गस्थ आहे. समोर खेळतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहे, पकडून फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक संपले 3 आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 10.00 ची सरासरी, 30 धावा. बॅटिंग करतायत टेंबरे बी.
3 षटकांचा खेळ संपलाय. इथून 12 चेंडू शिल्लक आणि तब्बल 64 धावांचं लक्ष. 12 चेंडू 64 धावा बनवाव्या लागतील. इथे पहिलाच बॉल लेगस्टम्पच्या जास्त बाहेर वाईड बॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते एका धावेनं 31 धावा. आज तुम्हाला आस्था स्पोर्ट्स धसई हा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मुसाभाई अँड कंपनी, मेजर अख्तरभाई, एव्हरग्रीन फैजलभाई, कार्तिक भाई आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळेल. आस्था स्पोर्ट्स धसई आणि त्यांना फाईट करतील शिर्के कंपनी नारायणगाव. जबरदस्त सामना तुम्ही नेक्स्ट मॅच पाहू शकाल. ही मॅच आपण पाहताय वाईड बॉल आहे. दिशाहीन चेंडू सातत्याने टाकले जात आहेत. दिशेवरती नियंत्रण मिळवावं लागेल. मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. स्पीडअप करा. बरोबर 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं आहेत. पहिली 3 षटकं तुम्ही 14 मिनिटांमध्ये कंप्लीट केली. इथे मिस टायमिंग, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी फिल्डर वेगाने येतोय. सिंगल एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. टेंबरे बी विपक्ष वाळशेत अशी मॅच मैदानावर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना वाळशेत हा संघ चांगली कामगिरी सातत्यानं बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम सातत्यानं करतायत. फलंदाजांना रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. इथे गती चांगली आहे मात्र दिशा खराब. लेगस्टम्पच्या अजून बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड 35 वरती जाऊन पोहोचलं. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा इथे धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकात आपण आहोत. बॉलर महेश. इथे पहा बॉडी लाईन, पायावरती चेंडू होता. निश्चितच शॉट फाईन लेग वरती अडवलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. लेग बाईचा इशारा येईल. धावफलकावरती थोडीशी हालचाल इथे जरूर पाहायला मिळते. पहा मित्रांनो, जरी सामना हरत असाल तरी सुद्धा तुमचा नेट रन रेट जास्त खाली जाऊ देऊ नका. कारण लीग स्टेज मध्ये आपण खेळतो. शेवटच्या काही सामन्यांमध्ये, काही क्षणांमध्ये तुम्हाला हा नेट रन रेट फार महत्वाचा असतो. या मॅचचा आपण विचार केला तर वाळशेत टीमनं डॉमिनेट केलंय. नेट रन रेटचा जर विचार केला तर एक चांगल्या रन रेटनं सामना जिंकण्याच्या तयारीत टीम वाळशेत. इथे नो बॉल. भरपूर सारे चेंडू अवांतर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 9+4 5 धावा. नो प्लस 4 5 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड 42 वरती जाऊन पोहोचले. इथे पहा आता चेंडू चांगला टाकलाय. फ्रीडचा हा चेंडू होता. लेग बाईचा इशारा येतोय. बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क हवा तसा पाहायला मिळत नाही. सुरुवातीला अनिकेतानं सचिननं चांगली बॅटिंग केली मात्र ते बाद झाल्यानंतर गोलंदाजांचा बोलबाला मैदानावरती राहिलाय. इथे ओव्हरपिच फटका चांगला खेळलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. होम डिलिव्हरी, झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज माघारी परतेल टेंबरे बीचा. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे सातत्यानं चालू असतात. जेपी पॅनलला बिलॉंग करतात. एक उत्कृष्ट अंपायर म्हणून मान्यवर जय गावंडे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या परिसराचे वनरक्षक आहेत. या संपूर्ण परिसरासाठी मोलाचं योगदान जय गावंडे साहेबांचं सातत्यानं राहिलंय आणि या अनुषंगानं
हे जे मैदान आपण पाहताय, मैदानाच्या चारही बाजूला हिरवीगार वनराई, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान, आणि या संपूर्ण मैदानासाठी, या संपूर्ण परिसरातील वनराईसाठी मोलाचं योगदान जय गावंडे साहेबांचं सातत्यानं राहिलंय. आज आम्हा सर्वांवरती असणारं प्रेम ते दर्शवतायत. सकाळच्या सत्रामध्ये आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. अजून एक वाईट बॉल, शेवटचं षटक इथं मार्गस्थ झालंय. गोलंदाज ओमकार आलाय. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल, प्रचंड वेग. वेग ही ओमकारची ओळख आहे. अलीकडे तुम्ही पाहत असाल तर परी वॉरियर शेरे संघासाठी ओमकार तारमळे नावाचा एक खेळाडू, संपूर्ण गावचं क्रिकेट गाजवलं, तालुका गाजवला, त्यानंतर आज लेदरमध्ये आपलं नाव कमावतोय. मुंबई प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ओमकार तारमळे आज खेळताना पाहायला मिळाला. व्यावसायिक लेवलवरती शहापूर तालुक्याचं नाव वेगवान गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये नेहमीच मोठं करताना पाहायला मिळत आहेत. त्याच धर्तीवरती ओमकार निश्चिते या खेळाडूला आपण पाहताय. इथे बॅटची एज लागली आहे, विकेट संपादित केली आहे, एज अँड टेकन. टेंबरे बी संघ संघर्ष जो करतोय तो संघर्ष त्यांचा थांबत नाहीये. सातत्यानं त्यांच्या विकेट्स एका पाठोपाठ एक जात आहेत. मैदानावरती थांबण्याची भूमिका पार पाडावी अशी कुणीतरी भूमिका पार पाडणं गरजेचं होतं, मात्र ही भूमिका त्यांना पार पाडता आली नाही. स्कोरबोर्ड वरती स्थिरावलेलं धावफलक आहे 44. 5 गडी बाद 44. ओमकार राईट मोर द विकेट. उंच पुरा गोलंदाज. चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, प्रचंड वेग. आता मात्र शरीराच्या जवळून घेतलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र जागेवरनं कुठल्याही प्रकारे चेंडूचा अंदाज घेता आला नाही, फुटवर्क नव्हतं, आणि हा निर्धाव इथे संपन्न झालाय. ओमकार निश्चिते शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष हेमंत दादा निश्चिते यांनी बांधणी केलेली ही टीम आणि संपूर्ण संघाचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहाल तर या वर्षीच्या हंगामात चांगला राहिलाय. त्याचबरोबर SPLच्या या हंगामामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडतायत. सकाळच्या सत्रामध्ये मैदान मारण्याच्या तयारीत, जबरदस्त गोलंदाजी, बॅटिंग सुपर्ब केली आणि हा मोठा विजय इथे संपादित करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या एका चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल. अजून एक डॉट येतोय. ओमकार आपल्या नावाची छाप मैदानावर सोडतोय. वेग जर पाहत असाल तर भेदरून टाकणारी गोलंदाजी, घाबरून टाकणारी गोलंदाजी. टेंबरे बी संघाला इथून थोडा अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल, कशा पद्धतीने इथून बाउन्स बॅक करायचं हे त्यांना मात्र इथून अभ्यासपूर्ण खेळ करावा लागेल. लास्ट बॉल आणि हा चेंडू इथं संपन्न झालाय. बॅटची एज, खराब फिल्डिंग आणि चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर गेलाय तरी हा सामना इथं जिंकलाय टीम छत्रपती स्पोर्ट्स वाळशेद या संघानं. वेल प्लेट. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर टेंबरे बी या संघाचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, ज्यानं बॅटिंग करत असताना तुफान कामगिरी केली, 44 धावांची भेदक इनिंग इथं साकारली, आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा एक विकेट ज्यानं अर्जित केली तो लवेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला, आस्था स्पोर्ट्स दसई आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या, आणि टीम नारायणगाव आपण खेळाडू कक्षाचा ताबा घेऊन आस्था स्पोर्ट्स दसई आपण फिल्डिंग लावून घ्या, आणि सलामीची जोडी नारायणगाव आपण मैदानात पाठवून द्या.